नमस्कार, मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झालेला आहे. गुरुवारी म्हणजेच आज दुपारच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल झाला आणि इकडे तुम्ही बघू शकता केरळचा हा सगळा पार्ट मान्सूनने व्यापलेला आहे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, कोमोरिन क्षेत्र, श्रीलंकेचा सगळा भाग व्यापून मान्सूनने आता पुढे आगेकूच केलेली आहे. जोरदार वेगाने अशी वाटचाल सुरू केलेली आहे. कर्नाटकचा सुद्धा अर्धा भाग मान्सूनने आता व्यापलेला आहे आणि त्यानंतर पुढे तो महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये लगेचच दाखल होऊ शकतो. पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे नेमकं कधी? तर 10 तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. म्हणजेच पहिले तो मुंबईत दाखल होईल 10 तारखेला आणि त्यानंतर तो अख्खा महाराष्ट्र व्यापू शकतो असा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे. सध्या आपण जर बघितलं तर अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनला पुढे जाण्यास पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता मान्सूनची जी पुढची वाटचाल असणार आहे किंवा पुढची आगेकूच असणार आहे ती फार वेगानं असणार आहे. त्याच्यामुळे कर्नाटकचा भाग व्यापल्यानंतर मान्सून लगेच महाराष्ट्राचा सुद्धा भाग जो आहे तो व्यापलेला आपल्याला पाहायला मिळेल. ही सध्याची सिच्युएशन आपण बघतोय मान्सूनची. इकडे तो जर तुम्ही बघितलं तर 4 जूनला मान्सूननं ही ब्लू लाईन म्हणजेच काय तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी केरळ पर्यंतचा भाग आणि कर्नाटकचा अर्धा भाग सध्या व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता पुढे आपण बघूयात सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून सध्या काय परिस्थिती आहे, वेदर सिस्टम कशा प्रकारे आहे, ज्याच्यावरून आपल्याला कळेल की वादळी पावसाचा अंदाज कुठे दिलाय. सध्या दक्षिण भारतामध्ये तुफान असा पाऊस पडतोय. केरळमध्ये गेले काही दिवस वादळी पाऊस पडतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून मान्सूनला पुढे ढकलण्यास जी आहे ती गती मिळाली आणि तो पुढे सुद्धा सरकला. आत्ता आपल्याला या चक्रीवादळासारखी ही जी परिस्थिती इथे निर्माण झाली आहे किंवा हे चक्राकार वारे इथे जे निर्माण झालेत त्यामुळे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील विदर्भाचा भाग असेल, त्याचबरोबर कोकणाचा हा सगळा भाग असेल, दक्षिण महाराष्ट्राचा सगळा जो भाग आहे तिथे आपण जर बघितलं तर तिथे वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. अवकाळी पाऊस हा आहे, त्याच्यामुळे या पावसामुळे नुकसान होण्याची भीती किंवा शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा देण्यात आलेलं आहे. आता या सगळ्या चक्रीवादळामुळे केरळ असेल, कर्नाटकचा भाग असेल, दक्षिण भारताचा ओव्हरऑल आपण जर विचार केला तर तुफान असा वादळी पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडतोय आणि या सगळ्या परिस्थितीचा परिणाम म्हणून हवामान विभागाने कुठे अलर्ट दिलेले आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. पुढचे काही दिवस नेमके काय अलर्ट आहेत, आयएमडीने नेमका काय इशारा दिलेला आहे ते सुद्धा मॅप आपण जाणून घेऊयात. इकडे जर तुम्ही बघितलं तर 4 तारखेचा अंदाज बघा. 4 तारखेला आपल्याला दिसतंय की विदर्भामध्ये यवतमाळला ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार असा पाऊस असेल, विजांसह सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस असू शकतो. त्याचबरोबर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नांदेड या सगळ्या भागांमध्ये म्हणजेच विदर्भातील काही जिल्हे सोडले, गोंदिया, भंडारा, गडचिरोली हे जिल्हे सोडले तर उर्वरित सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती आहे. कोकणामध्ये सगळीकडे विजांसह मेघगर्जनेसह पाऊस असेल. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी हा सगळा 4 तारखेचा अंदाज आहे. जवळपास उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या सगळ्या भागांमध्ये आपल्याला पावसासाठी अनुकूल अशी परिस्थिती दिसतीये. पुढे जाऊयात आपण. आता हा मान्सूनचा पाऊस नाहीये हे लक्षात घ्या. हा पाऊस जो आहे काही जण याला अवकाळी पाऊस म्हणताय, काही जण याला मान्सूनपूर्व पाऊस म्हणताय. हा वादळी पाऊस आहे. जी परिस्थिती निर्माण झाली आहे सॅटेलाइट इमेज मध्ये मी तुम्हाला दाखवली त्यामुळे हा पाऊस तयार झालाय. हा मान्सूनचा पाऊस नाहीये. 15 तारखेनंतर किंवा 10 तारखेनंतर महाराष्ट्रात जो पाऊस पडेल तो मान्सूनचा पाऊस असेल आणि तो खरं तर पाऊस पिकांसाठी योग्य असणार आहे. त्यामुळे पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करू नये असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे. 5 तारखेला अमरावती, वर्धा, चंद्रपूरमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. वादळी पाऊस असेल, तुफान पाऊस असेल. कोकणातील सगळेच जिल्हे, हा जर तुम्ही मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला, पश्चिम महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा, उत्तर महाराष्ट्राचा भाग बघितला, सगळीकडेच पाऊस असणार आहे. तापमान आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे. विदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काही ठिकाणी तापमान वाढू शकतं, पण बाकी सगळ्या ठिकाणी 4 तारखेला सुद्धा वादळी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढे आपण 6 तारखेचा अंदाज बघूयात. 6 तारखेला नेमकी काय परिस्थिती आहे. 6 तारखेला सुद्धा बघा विदर्भातील हे काही जिल्हे आपण जर बघितले, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली इथे फक्त तापमान थोडंसं वाढू शकतं, पण बाकी सगळे जिल्हे यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, बीड, अहिल्यानगर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, चंद्रपूर, लातूर, जळगाव, धुळे, नाशिक या सगळ्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. वादळी पावसाची शक्यता आहे. कोकणामध्ये खास करून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस येईल, कारण ते चक्राकार वारे अरबी समुद्रात तयार झालेत. त्याचा परिणाम म्हणून हे जे वारे आहेत हे तळ कोकणामध्ये जास्त याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. पुढे आपण 7 तारखेचा अंदाज बघूयात. 7 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हे बघा कोकण असेल, मराठवाडा, विदर्भ
सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसतंय की वादळी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. पुढचे 4 ते 5 दिवस महाराष्ट्रामध्ये असा वादळी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. मान्सूनची सुद्धा परिस्थिती आपण बघितली, तो केरळमध्ये दाखल झालाय. युजुअली तो 1 तारखेला केरळमध्ये दाखल होतो. गेल्या वर्षीचा जर आपण विचार केला तर तो मे महिन्यामध्येच दाखल झालेला होता. कारण गेल्या वर्षीचा अपवाद जर आपण वगळला, इतर वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा मान्सून लेट दाखल झालेला आहे. 3 दिवस 4 तारखेला तो केरळमध्ये दाखल झालाय. पण पुढे सुद्धा तो उशिराने दाखल होईल का? तर नाही. पुढे तो जोरदार आगेकूच त्याची सुरू ठेवेल, जोरदार त्याची वाटचाल पाहायला मिळेल आणि 10 तारखेपर्यंत तो महाराष्ट्रात येईल असा साधारणपणे अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. आपल्याला हे माहितीये की यंदा या मान्सूनवर अल निनोचं सावट आहे. कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठे दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळू शकते. पण ही सगळी परिस्थिती जुलै महिन्यामध्ये साधारणपणे आपल्याला अजून स्पष्ट होईल की ती कशी असेल. सध्या तरी पाऊस महाराष्ट्रामध्ये 10 तारखेनंतर पडणार आहे. तो मान्सूनचा पाऊस असेल आणि त्या आधारे शेतकऱ्यांनी त्यांची पेरणी जी आहे ती सुरू ठेवावी किंवा नागरिकांनी जे आहे ते घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन जे आहे ते हवामान विभागाकडून करण्यात येत आहे. तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे? तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे? तिथे पाऊस पडतोय का? हे सगळं आम्हाला कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.